फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत वापरून तयार केलेल्या चुलीवरील खेकड्याच्या रस्स्याची रेसिपी। एकदम सोप्या पद्धतीने मी हे खेकडे इथे तयार केले होते, तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे हे टोटल 15 ते 20 खेकडे आहेत। खेकडे थोड्या छोट्या साईजचे आहेत, तर खेकड्यांना स्वच्छ साफ करून त्यानंतर त्याला धुवून मी इथे घेतलेले होते। तर हे जेवढे खेकडे होते त्या खेकड्यांचे जे बारीक बारीक पाय होते त्यांना स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतले। त्यात थोडं पाणी टाकलं, त्याला पुन्हा फिरवून घेतले, पूर्ण बारीक पेस्ट तयार करून घेतली आणि ती पेस्ट आहे ना चाळणीमधून व्यवस्थित चाळून घेतली आणि त्याच्यातून जो ज्यूस निघाला तो हा सर्व ज्यूस तो आहे। खेकडे बनवण्याआधी ही सर्व प्रिपरेशन इथे करून ठेवली होती। आता त्यानंतर चुलीवरती इथे मी एक मोठा टोप ठेवला होता, त्यामध्ये मी ते 3 ते 4 चमचे तेल तापत ठेवले। तेल थोडं हलकं गरम झालं होतं तेव्हाच मी ह्यामध्ये 4 बारीक आकाराच्या कांद्यांना एकदम बारीक कट करून टाकले आणि कांदा थोडा पिंकिश रंगाचा झाला ना की मग मी या कांद्यामध्ये इथे 2 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली। आता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्या पेस्टला चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता अद्रक लसूणची पेस्ट परतत असतानाच इथे कांदासुद्धा व्यवस्थित ब्राऊन होत होता। तर ही प्रोसेस आता इथे थोडी हळूहळू होत होती, कारण की चुलीवरती मी बनवत होती। कांदा तसेच अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थितपणे परतल्या गेल्यानंतर इथे मी यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला। टोमॅटोला व्यवस्थितपणे मॅश करून टोमॅटो शिजेपर्यंत त्याला तेलामध्ये असेच फ्राय करत राहायचे आहे। टोमॅटोसुद्धा तेलामध्ये चांगला फ्राय झाला की मग मी याच्यामध्ये एक वाटण टाकून घेतले। वाटणामध्ये इथे 1 चमचा धने, 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशेप, त्याचबरोबर पाव वाटी ओल्या नारळाचा कीस, 1 कांदा, 2 बेडगी मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या टाकून एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। हे सर्व इंग्रेडियंट्स इथे कच्चेच वापरायचे आहेत। वाटण कच्चं असल्यामुळे त्याला तेलात चांगलं फ्राय करून घ्यायचे। आता वाटण फ्राय करत असतानाच मी ह्याच्यामध्ये थोडे ड्राय मसाले टाकले, म्हणजेच पाव चमचा इथे मी हळद टाकून घेतली। 4 टीस्पून इथे मी तिखा लाल मसाला टाकून घेतला, जो काश्मीरी लाल तिखा मसाला आहे ना तो टाकून घेतला आणि 4 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला टाकला, म्हणजेच घाटी मसाला टाकून घेतलेला आहे। मसाल्याचं मेजरमेंट इथे मी जे चहाचे चमचा असतो ना तेवढ्या चमच्याने केला होता। जर का आपण टेबलस्पून म्हणजे जो खाण्याचा चमचा असतो त्याच्याने जर का कराल तर 2-2 चमचे इथे मसाले घ्यायचे आहेत। आता हे सर्व जे ड्राय मसाले आहेत त्या या वाटणाच्या मसाल्यामध्ये चांगलं फ्राय करायला ठेवायचं आहे, चांगलं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता लास्टला मी सगळे मसाले मिक्स करून घेतल्यानंतर या खेकड्याच्या मसाल्यामध्ये इथे मी 1 चमचा भरून धने पावडर टाकून घेतली आणि त्यालासुद्धा या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। आता हे सर्व जिन्नस चांगले शिजले गेले पाहिजेत, मसाला चांगला याला तेल सुटलं पाहिजे। ह्यासाठी जे मी ज्यूस तयार करून ठेवलेलं होतं, म्हणजे जे खेकड्यांच्या पायाचं जे ज्यूस होतं ना, जे वाटून ठेवलेलं होतं ते ज्यूस ह्याच्यामध्ये सर्व मी टाकून घेतलेलं आहे। आता तुम्ही जेवढे खेकडे बनवणार आहात त्या सर्व खेकड्यांच्या पायाचा रस ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। आता रस टाकल्यानंतर चांगलं मी ह्याला मिक्स करून घेतलं। मग मसाला व्यवस्थित शिजावा म्हणून टोपावरती झाकण ठेवलं। खेकड्याच्या मसाल्याला चांगलं इथे तेल सुटल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा 1 मोठा ग्लास पाणी टाकलं आणि मग ते पाणी मी टोपामध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच मी इथे या मसाल्याला ग्रेव्हीचा आकार दिला। पुन्हा टोपावरती झाकण ठेवले थोड्या वेळासाठी। जेव्हा या ग्रेव्हीला चांगली उकड आली तेव्हा मी टोपावरचे झाकण आता काढून घेतलेले आहे। आता या पॉईंटला मी या ग्रेव्हीमध्ये इथे मीठ टाकून घेतले चवीनुसार, तर मी इथे 2 स्पून मीठ टाकलेलं आहे। तर आता तुम्ही जेवढी ग्रेव्ही बनवत असाल तसं तुम्हाला तुमच्या चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि या ग्रेव्हीमध्ये मस्त मिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता लास्टला हे जे खेकडे आहेत ते मी एक करून इथे या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हे बारीक बारीक खेकडे आहेत, पण खूप चविष्ट होते आणि तसेच भरीवसुद्धा होते। तर हे अप्रॉक्सिमेट 2 डझन खेकडे इथे होते। तर खेकड्यांच्या नांग्या वेगळ्या केलेल्या होत्या, पोटाचा भाग जो आहे तो वेगळा केलेला होता। तर अशा प्रकारे मी जेवढे पण खेकडे होते ते सगळे ह्या रश्श्यामध्ये इथे टाकून घेतले। आता ह्याच्या पुढे या खेकड्याच्या रस्स्याला शिजण्यासाठी टोटल 15 मिनटं लागणार होते। आता या खेकड्यांना या रश्श्यामध्ये चांगलं मी इथे मिक्स करून घेतलं। चांगलं मिक्स केल्यानंतर आता मग मी या टोपावरती इथे झाकण ठेवलेलं आहे 5 ते 6 मिनटासाठी। 5 ते 6 मिनटानंतर मी टोपावरचे झाकण काढले आणि या खेकड्याच्या रश्श्याला एकदा असं फिरवून घेतलं आणि मग त्यानंतर
2 ते 3 मिनिटं मी ह्याला असे स्टर करून घेतले आणि मग पुन्हा मी टोपावरती झाकण ठेवले आणि झाकणावरती मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेले होते, कारण की मला खेकड्याचा रस्सा थोडा लिक्विडी पाहिजे होता. मग आता मी पुन्हा जे गरम झालेलं पाणी आहे झाकणावरचं ते या टोपामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे खेकड्यांमध्ये ह्याला मिक्स करून घेतलं. आता तुम्ही बघू शकता खेकडे इथे ऑलमोस्ट तर रेडी होण्यासाठी आलेच होते. पुन्हा 2 ते 3 मिनिटं मी या रश्श्याला असेच थोडंसं स्टर करून घेतले, म्हणजेच ढवळून घेतले आणि मग टोपावरती झाकण ठेवले एक 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर मी टोपावरचे झाकण काढले तर हे खेकडे इथे परफेक्टली कुक झालेले होते. ते एकदम असे रेड कलरमध्ये आलेले होते. तर तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही इथे मस्त रेडी झाली आहे. पण मला ही ग्रेव्ही थोडी थपथपीत हवी होती, म्हणून मी आणखीन 5 मिनटं या ग्रेव्हीला चुलीवरती तसेच ठेवले. त्यानंतर मी हे गरमागरम खेकडे इथे सर्व केलेले आहेत. तर माझ्या पद्धतीने एकदम झटपट अशी ही खेकड्यांची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि हे खेकडे तुम्ही भाकरीसोबत नक्की ट्राय करा, एकदम मस्त लागतात. आता जर का तुम्हाला ही झणझणीत खेकड्यांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.